नमस्कार मित्रांनो, मी हरी जाधव आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एका पुस्तकाचा रिव्ह्यू, ज्याचं नाव आहे मजबूती का नाम महात्मा गांधी, जे लिहिलेलं आहे चंद्रकांत झटाले यांनी. पुस्तकाची प्रस्तावना तुषार गांधी यांनी लिहिली आहे. तसेच मनोगत वाचताना आपण जर का बघितलं तर चंद्रकांत झटाले हे तुषार गांधी यांना विचारतात की तुमच्या पणजोबांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं. असा हा लेखक, ज्याचा आपण आज पुस्तकाचा रिव्ह्यू करणार आहोत, की ज्यांनी लिहिलं आहे मजबूती का नाम महात्मा गांधी. तसं बघायला गेलं तर आजच्या काळामध्ये आजच्या तरुण पिढीला खूप सारे प्रश्न आहेत, जे महात्मा गांधींबद्दल आहेत, सावरकरांबद्दल आहेत, आंबेडकरांबद्दल आहेत. पण त्यांना वाचायचं काही नाही आहे. भेटेल सोशल मीडियावरती भेटेल तेच फॉरवर्ड करायचं आहे आणि तेच सत्य मानायचं आहे. वाचायचं काही नाही. तर या पुस्तकामध्ये आपण बघितलं तर आपल्याला जवळजवळ सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. प्रश्न जसे की गांधीजींमुळे फाळणी झाली का, म्हणून त्यांची हत्या करण्यात आली का, गांधीजीवरती युवक नाराज होते का, भगतसिंगांची फाशी वाचवण्यासाठी गांधीजींनी काय काय प्रयत्न केले, सुभाषचंद्र बोस यांना गांधीजींनी अध्यक्षपदावरून का काढून टाकले, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परस्पर विरोधी होते का, नथुराम गोडसेंनी गांधीजींना का मारलं, का सवर्ण लोकांना गांधीजी नको होते. तसेच इंग्रजांनी जेव्हा भारतावरती कब्जा घेतला तेव्हा तो कब्जा इंग्रजांनी कोणाकडून घेतला. क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील यांची गांधीजींबद्दल भूमिका काय होती, गांधीजींनी भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी काय केले, मोहम्मद अली जिन्ना हे कोणत्या धर्माचे होते, 55 कोटी रुपये पाकिस्तानला गांधीजींनी द्यायला लावले होते का, गांधीजी मुस्लिम धार्जिणे होते का, नथुराम गोडसे जे कोर्टात बोलला ते सर्व खरं होतं का, तसेच गांधी खून खटल्यात नथुरामसोबत अजून कोण साथीदार होते, आणि तथाकथित सवर्ण लोकांना गांधीजी का नको होते. ह्या सर्व गोष्टींची उत्तरे आपल्याला या पुस्तकात मिळणार आहेत. गांधीजींनी अस्पृश्यता निवारणाचे कोणते कार्य केले, गांधीजीचे चातुर्य वर्णाबद्दल काय मत होते, तसेच सत्यशोधक चळवळीची गांधीजींबद्दल काय भूमिका होती, हे पण आपण या पुस्तकात जाणून घेऊ शकतो. पुणे करार मान्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजी यांचे प्राण वाचवले असे काही लोकांचे मत आहे. त्या लोकांनी नक्कीच पुणे करार हा एकदा वाचला पाहिजे. तसेच विभक्त आणि राखीव मतदारसंघ यातील फरक समजून घेतला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दरवेळेस जेव्हाही विचारलं की तुम्ही पुणे करार का मान्य केलात, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच गोष्ट सांगितली, गांधीजींशी माझे मतभेद आहेत, मात्र या संपूर्ण जगात मला समजून घेणाराही फक्त गांधीजी हा एकमेव माणूस आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रोषाला शांततेत सामोरे जाऊन अस्पृश्यांवर झालेला अन्याय मान्य करत तुम्ही अजून कठोर टीका केली पाहिजे असे सांगत जणू काय सवर्ण लोकांनी केलेल्या पापांचे प्रायश्चित करण्याचा प्रयत्न महात्मा गांधीजी यांनी केला. महात्मा गांधी यांचा एक संदेश बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमध्ये छापलेला आहे. त्यात गांधीजी म्हणतात, आपल्या अस्पृश्य देश बांधवांना आपण मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे देव आपल्या मंदिरातून निघून गेले आहेत. अस्पृश्यांना मंदिरात आणि आपल्या अंतःकरणात प्रवेश दिल्याशिवाय देव परत येणार नाहीत. अस्पृश्यता ताबडतोब नष्ट केली नाही तर हिंदू धर्म नामशेष झाल्यापासून राहणार नाही, असेही गांधींचे मत असल्याचे बाबासाहेब पुढे सांगतात. महात्मा गांधींनी भगतसिंगांची फाशी वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले हे तुम्ही पुस्तकात नक्की वाचा. पण भगतसिंग यांच्या वडिलांनी देखील त्यांची फाशी वाचवण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. तर त्यांना उलट पत्रव्यवहार करत भगतसिंग हे बोलतात की एक पिता म्हणून आपली भावना आणि आपली कळकळ लक्षात घेतली तरी माझ्याशी कुठलीही सल्लामसलत न करता माझ्या वतीने असे पाऊल टाकण्याचा आपल्याला कोणताही हक्क नाही असे मला वाटते. हे ऐकताच आपल्याला असे लक्षात येते की भगतसिंग यांना स्वतःला देखील त्यांची फाशी थांबवण्याचा कुठल्याही प्रकारचा मोह नव्हता. पुढे जाऊन भगतसिंग आपल्या पत्रात लिहितात, जर दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने माझ्याशी असा व्यवहार केला असता तर मी त्याला विश्वासघातापेक्षा कमी लेखले नसते. आधी सांगितल्याप्रमाणे जर आपल्या मनात देखील महात्मा गांधीविषयी काही प्रश्न असतील तर मजबूती का नाम महात्मा गांधी हे चंद्रकांत झटाले यांनी लिहिलेलं पुस्तक नक्की वाचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.